झी 24 तास एक पाऊल पुढे। कोकणात घराघरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, पण मालवणमधील एक गाव याला अपवाद आहे। या गावात कुणीही गणपतीची मूर्ती घरी आणत नाही। कुठलं आहे हे गाव? का आणली जात नाही गावात गणपतीची मूर्ती? पाहूया विशेष वृत्तांत। गणेशोत्सव म्हटलं की अगदी आबालवृद्धांसाठी आनंदाची उत्साहाची पर्वणी। कोकणात तसं सार्वजनिक गणपतीचं तेवढं महत्त्व नाही, त्यामुळे घरोघरी हा सण साजरा केला जातो। मालवणमधील एक गाव मात्र त्याला अपवाद आहे। कोईल हे ते गाव। या गावात घरी गणपती आणला जात नाही। प्रथाच आहे आमच्या गावात। या मूर्तीला आम्ही महत्त्व देतो। या गणपती दिवशी ह्याच मंदिरात उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो। जसा तुम्ही घरोघरी करता तसं आम्ही सर्व मिळून एकत्र या मंदिरात करतो। गावात नदीच्या काठावर गणपतीचे एक सुंदर मंदिर आहे। या मंदिरातल्या मूर्तीवर गावकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे। या गणेशाचं महत्त्व अबाधित राहावं, त्याच्यावरची श्रद्धा कमी होऊ नये, यासाठी घरोघरी गणेश पूजनच काय, घरात गणपतीचं कॅलेंडर सुद्धा कुणी लावत नाही। एवढंच नाही तर लग्न पत्रिकेवर सुद्धा गणपतीचा फोटो लावला जात नाही। घरी फक्त गौरीचा सण साजरा करतात, मांडी बिंडी सजवतात आणि नागोबाची मूर्ती बनवतात फक्त नागपंचमीला। बाकी इतर वेळेला आम्ही काय करत नाही। इथे 9 दिवस फक्त 7 दिवस फक्त पूजा अर्चा करतो सर्व ग्रामस्थ येऊन, आणि ती फुलपत्री नेऊन नदीत विसर्जन करतो। गणपती घरोघर नसल्यामुळे देवळात गणपतीचं पूजन केलं जातं। ती पूर्वीपासून पिढी जात एक मूर्ती दगडी पूर्वजांनी ती स्थापन करून त्याचे पूजन केले जाते। ब्राह्मण असते, नंतर मानकरी पूजन करतात। कोईल हे गाव सिंधुदुर्गातच नव्हे तर संपूर्ण कोकणात आपलं वेगळं पण टिकून आहे। झी 24 तासाठी विकास गावकर, सिंधुदुर्ग। झी 24 तास एक पाऊल पुढे।